होत्या बघा. झोपून उठलाय कसा करायला लागलाय, आळूक पिळूक द्यायला लागलाय. सगळीकडे पाऊस पडल्यामुळे बघा हळदी कुंकवाची फुलं कशी बहरली ती. हा बघा कारल्याचा वेल कसा वाट करलेला पुढं पुढं जायला. अशा सगळ्या लिंबूच्या झाडावरनं पसरलाय बघा. आणि इथं बघा इथं आहे चिमणीचं घरटं, पण त्याला मी हात नाही लावणार. कसलं भारी विणलंय बघा. आणि बघा इथं आमचं मने आणि कोकरं त्याला कशी बघायला लागलेत बघा. गेला गेला मन्या गेला. आणि ही बघा ही आहे आमची मक्का. आणि आईने इथं थोडीशाच रानात अशी मिरच्याची रोपं लागवड केली बघा. मिरच्याची लागवड केल्या बघा. अशी मक्का आहे. आणि सकाळी दाद्यानं असं कोळपलंय बघा थोडी थोडी, म्हणजे अशी कोळपले बघा. आणि शेळ्या लगेच इथं हिंडत आहेत बघा. पण शेळ्या काय मखत येत नाहीत आणि पलीकडे काकाच्या रानात पण जात नाहीत. शेळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते बांधावरच खातील, पण इकडं किंवा तिकडं जाणार नाहीत. आणि बघा आमची ही मका 15 दिवसाची आहे. असं कुठंतरी आता कीड दिसा लागली. आणि दादानं बघा तिथं कोळप उभा केलंय. आणि ही 15 दिवसाच्या मापानं आमची मका चांगली आली का कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पाऊस आहे का, व तुमच्याकडे पेरणी केली का, व ह्या सीझनला तुमच्याकडे काय पेरतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. बघा आबाळ कसलं भारी झाले. असं वाटतंय की अजून परत आणि संध्याकाळी पाऊस येतोय. फिरून फिरून रेडकू दमले म्हणून असं पाणी ठेवलं बघा. पाणी पाहिजे दवा कोकरांना पण पाणी पाहिजे, शेळीला पण, यांना पण पाणी ठेवते.
आता बघा कोकरं बांधल्यावर आता बघा कोकरं आणि ती एक शिळी बांधल्यावर गेटमध्ये कोंडल्यावर हे बघा ह्या 3 शेळ्या कशा खायला आलेल्या त्या. ते एक शेळी असल्यावर ना ती नुसती पळते त्यामुळे ह्यांना पण खायला देत. बघा मित्रांनो 4-5 दिवस झाला आमच्याकडे सलग पाऊस होता आणि आज बघा पाऊस उघडल्यावर ढग कसं भारी झाले आणि हे बघा हे ढग कसं पाळायला आले बघा. बघा बघा आता त्या तिथं ना बघा तिथं नारळाच्या पुढे जाते बघा. बघा कसं त्या तिथनं असं पुढे गेलं. कसलं वातावरण झालं बघा आणि ऊन तर असं कडाक्याचं पडले. आणि मी आता शेळ्या हिंडवतच मला काय दिसलं बघा. बघा सदाफुलीचं झाड दिसलं. आमच्याकडे सदाफुली शक्यतो कुठं नाहीच पण बघा मला किती दिवसात ना अशी सदाफुलीची फुलं दिसलेत बघा तिथं आहेत. आमच्या लिंबाच्या झाडाला बघा कसला भारी डिंक आलाय आणि हा डिंक बघून कोणाकोणाला लहानपणीची आठवण झाली कमेंट करून सांगा. आपण लहानपणी बघा असा डिंक काढून बाटलीत भरून आपल्या वही पुस्तकाला चिटकवत होतो. मी तरी असं करत होती बघा. तुम्ही करत होता का नाही कमेंट करून नक्की सांगा. बघा कसला भारी डिंक आहे.